पण व्यासपीठावरती आपला हार्दिक असं स्वागत आहे। त्याच वेळेला सन्माननीय भारतजी सावंत साहेब भारतीय युवा कार्यकर्ता यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा मंचकावरती आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे। आपण पाहतोय जय बजरंग बळके अजित भाजपा चषक 2025 आज खऱ्या अर्थानं क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा महारणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। एक जबरदस्त स्पर्धा या विभागामध्ये नेहमी ज्या स्पर्धेची चर्चा केली गेली आणि अखंड क्रिकेट विश्वानं ज्या स्पर्धेची अगदी दखल घेतली आहे अशी एक मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना जय बजरंग बळके यांच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रिकेटचं हे द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। थोड्याच वेळामध्ये प्रमुख अतिथी मान्यवर उपस्थित राहतील आणि त्या वेळेला लगेच आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा करणार आहोत आणि लगेचच मॅचला सुरुवात करणार आहोत। स्वराज्य 11 गडबड या संघाला विनंती करतो की आपण विकेटवरती लाईनअप करून घ्यायचं। त्याच वेळेला जय बजरंग बळके याही संघाचं मी लक्ष वेधतो की आपण सुद्धा विकेटवरती लाईनअप करून घ्यायचं आहे। स्वराज्य 11 गडबड या कॅप्टनचं मी लक्ष वेधतोय आपण आपला स्क्वॉड घ्या आणि लगेचच विकेटवरती दाखल व्हा। त्याच वेळेला या स्पर्धेमध्ये आपण शिस्तबद्ध संघ आणि त्याच वेळेला उत्कृष्ट गणवेश अर्थातच जर्सीसाठी सुद्धा इथे पारितोषिक देतो। एक आकर्षक अशी ट्रॉफी इथे मात्र पुरस्कृत केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते। एक जबरदस्त स्पर्धा मालिकावीरासाठी दिली जाणारी गदा या स्पर्धेचं विशेष आकर्षण आपल्याला पाहायला मिळतं आणि किंबहुना या स्पर्धेमध्ये दिले जाणारे आकर्षक अशा ट्रॉफी जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आज खऱ्या अर्थानं जय बजरंग बळके यांच्या माध्यमातून।
समोर सिटी ग्रुप ग्रामपंचायत वळके सरपंच सन्माननीय प्रियाजी म्हात्रे मॅडम यांच्या शुभातर आपण सर्वप्रथम महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांचा प्रतिमेस पुष्प अर्पण करून आणि त्याच वेळेला दीप प्रज्वलन करून आपण या स्पर्धेची गोड सुरुवात करतोय। मी सरपंच मॅडम यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभातानं सर्वप्रथम महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांचा प्रतिमेस पुष्प अर्पण करायचं आहे। मी स्वराज 11 गडबड या संघाचं पुन्हा एकदा लक्ष वेधतोय की आपण लगेचच खेळपटावरती लाईनअप करून घ्या। हेलो हेलो सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। भाजपा चषकात आज जय बजरंग वळके आयोजित भाजपा चषकामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं आमच्या क्रिकेट मंडळातर्फे हार्दिक असं स्वागत। तर मी विनंती करतो आलेल्या मान्यवरांना आपण सौ प्रिया हर्षद म्हात्रे सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वळके तसेच श्री संतोष भगत ग्रुप ग्रामपंचायत वळके सदस्य तसेच श्री जीवन सुतार तालुका विभाग अध्यक्ष भाजपा तसेच भारत लक्ष्मण सावंत एक भाजपा युवा कार्यकर्ता तसेच सौ गीता सुधीर सावंत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत वळके तसेच श्री जनार्दनजी भगत माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वळके श्री नारायणजी वाजंत्री तसेच सौ मालती हरिचंद्र पाटील महिला मंडल अध्यक्ष वळके तसेच राजीबाई महादेव भगत महिला मंडल उपाध्यक्ष वळके तसेच श्री किसन बाळ्या भगत श्री पांडुरंग पद्या पाटील माजी पोलीस पाटील जय वळके गावाचे तसेच सौ सुरेखा बाळाराम भगत माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वळके तसेच सौ कल्पना किसन भगत तसेच सौ गौरी किसन पाटील तसेच सौ सुलभा नथुराम म्हात्रे तसेच सौ अंजनी सीताराम म्हात्रे तसेच सौ जानकी गंगाराम म्हात्रे तसेच श्री किशोर जनार्दनजी भगत। मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे। आपण या थोड्याच वेळात आपण या स्पर्धेचं उद्घाटन करणार आहोत व या ठिकाणी आमचे महिला मंडळाचे कार्यकर्ते जयश्री विष्णू म्हात्रे या सगळ्या महिला भगिनींनी देखील आमच्या या स्पर्धेसाठी उद्घाटनासाठी हजेरी लावली। तर मी विनंती करतो सौभाग्यवती प्रिया हर्षद म्हात्रे यांना की आपण या शिवप्रतिमेची पूजन करून या स्पर्धेचं उद्घाटन करून घ्यायचं आहे। तसेच मी विनंती करतो सोमनाथ सारसोळी गावाचे सगळे ग्रामस्थ जे पण प्रतिष्ठित व्यक्ती असतील त्यांना आम्ही या मंडपात बसण्याची सुविधा केलेली आहे। तर आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। तर सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो। या स्पर्धेचं उद्घाटन भव्य दिव्य स्पर्धा आपल्याच्या भेटीला येतोय दिनांक 8 व 9 या फेब्रुवारी रोजी भाजपा चषकामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत।
तसेच जे पण वळके ग्रामस्थ या उद्घाटन सोहळ्यासाठी आपली उपस्थिती दाखवलेली आहे त्यांना मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी आणि स्वराज्य 11 गडबड संघाला विनंती असेल की आपण पिचवरती लाईन अप व्हायचं आहे, तिथे आपलं टॉस होऊन जाईल आणि या स्पर्धेचा श्री गणेश एकदम थाटामाटात होतोय. महाराष्ट्राच्या आराध्य देवत राजे शिवछत्रपती ज्यानं वयाच्या 14व्या वर्षी रायरेश्वराच्या शिवपिंडावर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घातला आणि मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ सा माझ्या राजाने घेतली. त्या राजा शिवछत्रपतीला नमन करून त्रिवार वंदन करून पुष्पहरण करून या स्पर्धेची गोड सुरुवात आपण करीत आहोत. वळके ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय प्रियाजी हर्षद म्हात्रे यांच्या शुभातानं आपण पुष्पहरण करतोय आणि त्याच वेळेला दीप प्रज्वलन करून या स्पर्धेची आकर्षक आणि गोड अशी सुरुवात करत असताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय जय बजरंग क्रिकेट संघ वळके आयोजित भाजपा चषक 2025 अर्थातच ऍडव्होकेट महेशजी मोहिते साहेब आणि त्याच वेळेला मनस्वी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा अखंडित पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज खऱ्या अर्थानं वळके गावातील ग्रामस्थ असो किंबहुना सारसोली गावातील ग्रामस्थ असो या उद्घाटन सोहळ्याला सकाळच्या सूत्रामध्ये उपस्थित राहिले आहेत आणि प्रचंड गर्दी आज खऱ्या अर्थानं मान्यवरांची आपल्याला पाहायला मिळतीये. कारण राहिलं साहेब बजरंग वळकेचं हे आयोजन केलेलं क्रिकेटचं दैदिप्यमान पर्व या उद्घाटन सोहळ्यासाठी सन्माननीय सरपंच मॅडम प्रिया म्हात्रे, त्याचबरोबर सदस्य संतोष भगत, जीवनजी सुतार, भरतजी सावंत, गीताजी सावंत, जनार्दनजी भगत, नारायणजी वाजंत्री, मालती पाटील मॅडम, राजीबाई भगत, त्याच वेळेला किसन बाळा भगत आणि पांडुरंग पाटील आणि सुरेखा भगत या उपस्थित राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच वेळेला सौ रंजना म्हात्रे यांची सुद्धा आपल्याला उपस्थिती इथे पाहायला मिळते. मान्यवरांच्या शुभातानं आपण महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेला पुष्पहरण करून गोड सुरुवात करीत आहोत. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आता आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. जे खेळपट्टी तुम्हा सर्वांना या क्रिकेटच्या विश्वामध्ये ओळख निर्माण करून देते त्या खेळपट्टीचं आपण पूजन करणार आहोत. मी दोन्ही टीमला विनंती करतोय, जय बजरंग वळके आणि त्याच वेळेला स्वराज्य 11 गडबड या दोन्ही टीमला विनंती करतो की आपण विकेटवरती लाईनअप करून घ्या. थोड्याच वेळामध्ये मान्यवर विकेटवरती येतील, विकेटचं पूजन केलं जाईल आणि त्यानंतर आकर्षक अशा ट्रॉफीज आपण पाहतो त्या ट्रॉफीचा अनावरण सोहळा त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केला जाईल. चला मान्यवरांना विनंती करतो की आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि आपल्या शुभातानं खेळपट्टीचं पूजन करायचं आहे. ज्या खेळपट्टीला क्रिकेटच्या विश्वाला देवता समान पूजलं जातं आणि अगदी कोणत्याही स्पर्धेची सुरुवात करताना ज्या खेळपट्टीला वंदन केलं जातं त्या खेळपट्टीला आज खऱ्या अर्थानं आपण पूजन करायचं आहे आणि या स्पर्धेचा आणखीन एक गोड सुरुवात करायची आहे. ती आहे म्हणून हे विश्व आहे, ती आहे म्हणून घराला घरपण आहे, ती आहे म्हणून नात्यात जिवंतपणा आहे आणि तिचा सन्मान हेच प्रत्येकाचं कर्तव्य आहे. नारी शक्ती आज खऱ्या अर्थानं पुरुषाचा खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये नारी शक्तीचा जय जयकार होत असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळ्यामध्ये सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वळके सन्माननीय प्रियाजी म्हात्रे मॅडम सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहिलेला आपल्याला पाहायला मिळाले आणि अगदी त्यांच्या शुभातानं या आपण स्पर्धेची गोड सुरुवात केली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन या स्पर्धेची आपण गोड सुरुवात केली आहे. त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीचं पूजन केलं जातंय. जी खेळपट्टी तुम्हा सर्वांना या क्रिकेटच्या विश्वामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करून देते, जी खेळपट्टी तुम्हा सर्वांना संघर्ष करायला भाग पाडते, त्या खेळपट्टीचं पूजन मान्यवरांच्या शुभातानं आपण करतोय.
धन्यवाद सर. आज असं पाहायला गेलं तर एक या क्रिकेट वळके बजरंग क्रिकेट संघातील एक मोठा क्षण आहे. ज्या स्पर्धेचं आम्ही इथे सारसोली क्रीडा संकुल बापदेव क्रीडा संकुल इथे आयोजन भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या आयोजनाचं इथे मोठ्या थाटामाटात इथे उद्घाटन होत असताना वळके ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ यांच्या उपस्थितीत हा सामना लवकरच सुरू होईल आणि या स्पर्धेचं उद्घाटन फीत कापून आपण करणार आहोत. तर आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी भाजपा चषकात सहर्ष असं स्वागत करतोय. दोन्ही संघांना विनंती असेल लाईन अप करायचं आहे आणि तिथेच मान्यवरांच्या हस्ते खेळपट्टीचं पूजन झाल्यानंतर टॉस समारंभ करायचा आहे. आणि जे मी या संघांना विनंती करतो, जे संघ आले असतील त्यांना आपण एकच विनंती असेल की इनिंग संपल्यानंतर इनिंगच्या मध्यानंतर टॉसचं समारंभ करणार आहोत आपण. तर या स्पर्धेचं उद्घाटन होत असताना रणरागिणी आमच्या गावातील महिला मंडळांचा एक उत्स्फूर्त हात असतो. हा हात आमच्या पाठीशी असतो. त्याच्याचमुळे की काय आम्ही एवढं भव्य दिव्य असं आयोजन करू शकलो. आणि एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. या स्पर्धेचं उद्घाटन होत असताना सौभाग्यवती प्रिया हर्षद म्हात्रे ग्रुप ग्रामपंचायत वळके यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होत आहे. खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. सन्माननीय सरपंच मॅडम प्रियाजी म्हात्रे मॅडम यांच्या शुभ हाताने आपण खेळपट्टीचं पूजन करीत आहोत. आज खऱ्या अर्थानं महिला वर्ग सुद्धा या स्पर्धेवरती प्रचंड प्रेम करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. आज खऱ्या अर्थानं प्रत्येक वळके ग्रामस्थ असा पाठीमागे उभ्या असताना स्त्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या. किंबहुना अगदी खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर होत असताना महिलांना आपण पाहिलंय. आणि अगदी त्या महिलांचा सन्मान सुद्धा वळके ग्रामस्थांच्या माध्यमातून केला जातोय. हे सर नक्कीच वळके गावामध्ये कोणताही कार्यक्रम असो नक्कीच महिलांचा प्रतिसाद खूप सारा लाभत असताना नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. आणि अगदी क्रिकेट क्षेत्रावरती सुद्धा प्रेम केलं जातं. आणि त्याच वेळेला सकाळच्या सत्रापासून हजेरी लावली आहे महिलांना. आणि अगदी उद्घाटन सोहळ्यासाठी सुद्धा महिलांचा हातभार आपल्याला पाहायला मिळाला. प्रियाजी म्हात्रे मॅडम, त्याच वेळेला संतोषजी भगत, जवनजी सुतार, भरतजी सावंत साहेब, गीताजी सावंत, जनार्दनजी भगत, नारायणजी वाजंत्री, मालतीजी पाटील, राजीबाई भगत, किसन भगत आणि त्याच वेळेला पांडुरंगजी पाटील साहेब आणि सुरेखाजी भगत मॅडम यांच्या शुभाताना आपण या स्पर्धेची गोड सुरुवात करीत आहोत. लक्ष्मणजी म्हात्रे आणि राजेंद्रजी पाटील साहेब यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थानं मान्यवरांना अगदी सकाळच्या सत्रामध्ये हजेरी लावली आहे. आणि या स्पर्धेसाठी आकर्षण राहिला की गोड सुरुवात या स्पर्धेची होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थानं ग्रामस्थ ऑन स्क्रीन आपण पाहतोय जीटी स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्णतः स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. अगदी जगभरामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण केलं जाणार आहे. तुषारजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हे चॅनल या सीझनमध्ये आलं आणि अगदी जवळजवळ 3000 सबस्क्रायबरचा पल्ला सुद्धा एकाच स्पर्धेमध्ये गाठला. रोहातील सर्वाधिक मोठी स्पर्धा, ज्या स्पर्धेचं 2 लाख रुपये कास प्राइज होतं, असं स्वर्गीय नारायण देवची स्मृती चषक ज्या स्पर्धेनं ज्या वाहिनीनं कव्हर केलं ती वाहिनी याही स्पर्धेमध्ये दाखल झाली आहे. जीटी स्पोर्ट्स या वाहिनीवरती जर आपण नवीन असाल, अजून सुद्धा सबस्क्राईब नसेल केले तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आपल्या हक्काची वाहिनी आपल्या भेटीला येते. जीटी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही संपूर्णतः स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाणार आहे. प्रेक्षकांचा प्रचंड गर्दी या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळते. किंबहुना मान्यवर सुद्धा अगदी सकाळच्या सत्रापासून आमच्यासोबत जोडले गेले. मान्यवरांच्या शुभाताना आपण खेळपट्टीचं पूजन करतोय. आज खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळाची सुरुवात करत असताना नेहमी खेळपट्टीचं पूजन केलं जातं. कारण की जी खेळपट्टी आज खऱ्या अर्थानं सर्व खेळाडूंना नवीन ओळख या क्रीडा नगरीवरती देत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि ईश्वरने आपण प्रार्थना सुद्धा करूयात की प्रत्येक खेळाडूचा खेळ या विकेटवरती बहरावा, या विकेटवरती षटकार चौकारांची बरसात पाहायला मिळावी आणि त्याच वेळेला विकेट सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांना प्राप्त व्हावा. हे साकडं आज खऱ्या अर्थानं आपण ईश्वरने घालूयात. त्याच वेळेला
आजच्या दिवसातील पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम जय बजरंग वळके विरोधामध्ये खेळत असताना स्वराज्य 11 गडबड या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. लगेचच आपण ट्रॉफीचा अनावरण सोहळा करणार आहोत आणि लगेचच पहिला मॅच नाणेफेक सुद्धा खेळपट्टीवरती मान्यवरांच्या शुभातानं करणार आहोत. जय बजरंग क्रिकेट संघ वळके आयोजित भाजपा चषक 2025 एक दैदिप्यमान पर्व आज खऱ्या अर्थानं वळकेकरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. तसेच या स्पर्धेसाठी ऑफिशियल अंपायर असतील देवेंद्र सातामकरजी आणि महेश बोरकरजी यांचं देखील मी हार्दिक असं स्वागत करतोय. आपण देखील खेळपट्टीवरती हजर राहायचं आहे. मान्यवरांना विनंती करूयात आपण ट्रॉफीचा अनावरण सोहळा ज्या स्पर्धेमध्ये खेळत असताना प्रत्येक खेळाडू ज्या ट्रॉफीकडे बघून खेळेल आणि ज्या ट्रॉफीकडे पाहत असताना आपल्या गावामध्ये नेण्यासाठी जो संघ मेहनत करेल त्या ट्रॉफीचा अनावरण सोहळा आपण मान्यवरांच्या शुभातानं करणार आहोत. तर मी विनंती करतो गावातील महिला मंडळ व आमचे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व तालुका अध्यक्ष जीवनजी सुतार व तसेच विनंती करतो की या ट्रॉफीचं अनावरण करायचं आहे. महिला मंडळांचा सगळ्यांचा हात असू दे जेणेकरून या स्पर्धेला अजून 4 चांद लावता येतील. बघा अजूनपर्यंत मान्यवरांची एक मांदियाळी जळून पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या माध्यमातून. मी आलेला या मान्यवरांचा पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणाने या जय बजरंग वळके आयोजित भाजपा चषकात हार्दिक असं स्वागत. ट्रॉफीचा अनावरण सोहळा आपण पाहतोय. आकर्षक अशी ट्रॉफी आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळते. फटाक्याचा अतिसिताळा बंद गजरामध्ये ट्रॉफीचा अनावरण सोहळा इथे पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आकर्षक अशी ट्रॉफी आज खऱ्या अर्थानं जय बजरंग वळकेच्या भाजपा चषक मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी मान्यवरांच्या शुभातानं ट्रॉफीचा अनावरण सोहळा इथे संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आकर्षक अशी ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. त्या स्पर्धेच्या वतीनं जय बजरंग वळके यांच्या माध्यमातून आयोजित केले गेलेले भाजपा चषक 2025 मधील आकर्षक अशा ट्रॉफीज आपण जीटी स्पोर्ट्स वाहिनीच्या माध्यमातून ऑन स्क्रीन पाहतो. मान्यवरांना मी विनंती करतो तिथे टॉस उडून घ्यायचा आहे जेणेकरून आपला सामना लगेचच सुरू करणार आहोत आपण. आणि विनंती करते दोन्ही कर्णधारांना आपण फ्रंटला यायचं आहे आणि मान्यवरांच्या हस्ते इथे टॉस उडवून घ्यायचा आहे. स्वप्नील वाजंत्री विलंब नको आहे जेणेकरून जो आपला या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यात उद्दिष्टाने की काय आज आम्ही या सारसोली श्री ब्राबदेव क्रीडा संकुल या मैदानावरती ही सामने भरवले आहेत. आज तसं पाहिलं गेलं तर प्रत्येक या स्पर्धेसाठी जे स्पॉन्सरशिप केलेली आहे त्या स्पॉन्सरशिपचा देखील जय बजरंग वळके क्रिकेट ब यांच्या माध्यमातून हार्दिक धन्यवाद. टॉस उडवायचा आहे दोन्ही संघाला मी विनंती करतो.
तिथे आणि मान्यवरांना महिला वर्गाला मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. पाठी ठेव पाठी ठेव. हो त्यांची घेतो मी सर. सगळ्या महिलांनी सगळ्यांनी वरती बसा. जेंट्स पाठी जाऊ. काय मला नाव लिहून दे आता. स्वराज 11 गडबल या संघाला विनंती करतोय, आपण व्यासपीठाच्या बाजूला डगआउट बनवलेला आहे, त्या डगआउट मधूनच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. टीम स्वराज 11 गडबल या संघाला विनंती करतोय की आपल्यासाठी डगआउट इथे बनवलेला आहे, त्या डगआउट मधूनच आपण मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करणार आहात. चला सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण मंचकावरती या. जगी वरती आहे वरती. पुष्पगुच्छ देऊया मोठा. पुष्पगुच्छ आणि शाळा.
प्रमुख अतिथी मंचकावरती आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत। ग्रुप ग्रामपंचायत वळके सरपंच सन्माननीय सौभाग्यवती प्रियाचे हर्षद म्हात्रे यांचा आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत। मी सन्माननीय गीता मॅडम सावंत यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाताने यथोचित मान सन्मान करायचा आहे। या ग्रामपंचायतचा सरपंच अर्थातच प्रियाचे हर्षद म्हात्रे यांचा आपण यथोचित मान सन्मान करीत आहोत। ग्रुप ग्रामपंचायत वळके सरपंच सौ प्रिया हर्षद म्हात्रे यांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय। मी विनंती करतोय सन्माननीय गीता सुधीर सावंत यांना की आपण आपल्या शुभाताने यथोचित मान सन्मान करायचा आहे। मायेचे उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन यथोचित मान सन्मान करीत आहोत। आपण ग्रुप ग्रामपंचायत वळके सरपंच सौ प्रिया हर्षद म्हात्रे यांचा आपण यथोचित मान सन्मान या मुख्य मंचकावरती करतोय। मायेचे उबदार शाल आणि प्रेमाचं आणि मांगल्याचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन आपण यथोचित मान सन्मान करीत आहोत। त्याच वेळेला आणखीन एक मान सन्मान आपण करूयात। गीता सुधीर सावंत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत वळके यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत। मी विनंती करतोय मालती हरिश्चंद्र पाटील महिला मंडळ अध्यक्ष वळके यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाताने यथोचित मान सन्मान करायचा आहे। सदस्य ग्रुप ग्रामपंचायत वळके गीता सुधीर सावंत यांचा आपण यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय। मायेचे उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यथोचित मान सन्मान केला जातोय। त्याच वेळेला माजी सरपंच वळके सौ सुरेखा बाळाराम भगत यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करूयात। सुरेखा बाळकृष्ण भगत यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात। मी विनंती करतोय सन्माननीय हेमाताई अशोक धनावडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाताने यथोचित मान सन्मान करायचा आहे। माजी सरपंच वळके सौ सुरेखा बाळाराम भगत यांचा आपण यथोचित मान सन्मान करीत आहोत। आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या मुख्य मंचकावरती केला जातोय। त्याच वेळेला मी जीवन सुतार आणि भारत लखमा सावंत यांना विनंती करतो की आपण मंचकावरती या। त्याच वेळेला जनार्दनजी भगत आपल्याला सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा मंचकावरती आपलं सुद्धा हार्दिक असं स्वागत आहे। त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण यथोचित मान सन्मान करूया। सन्माननीय जनार्दनजी भगत यांचा आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत। मी विनंती करतोय जीवनजी सुतार यांना की आपण आपल्या शुभाताने यथोचित मान सन्मान करायचा आहे। तालुका अध्यक्ष यांच्या शुभाताने आपण मान सन्मान करीत आहोत। चला मी विनंती करतो जनार्दनजी भगत एक आमच्या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत जे नेहमीच आमच्या पाठीशी त्यांचा मोठा हात असतो आणि एक त्यांचं आमच्या मंडळातर्फे स्वागत करतो। मी सन्माननीय श्री जीवनजी सुतार यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। मी जनार्दन भगत साहेबांचं इथे जीवन सुतारजी साहेबांना विनंती करतो की त्यांचं इथे या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची शॉल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। तसेच सन्माननीय जीवन सुतार हे आमच्या या स्पर्धेला मान देऊन उपस्थितीत राहिले त्यांचं मी हार्दिक असं स्वागत करतोय।
तर मी संतोष श्री बालाराम भगत यांना विनंती करतो एकदा जीवनजी सुतार यांना या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हार्दिक असं स्वागत करायचं. व भाजपा युवा कार्यकर्ते भारतजी लखमा सावंत यांचं देखील मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. मी सन्माननीय श्री हर्षद म्हात्रे याला विनंती करतो की भारत लखमा सावंत यांचं आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून शॉल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. तसेच आमचे गावचे प्रतिष्ठित व्यक्ती सन्माननीय सुधीर गंगाजी सावंत यांना देखील मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तर मी तसेच आमच्या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती तर बालकृष्ण बाळू भगत मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपण इथे आपली उपस्थिती दर्शवलेली आहे तर मी विनंती करेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. तर आपण पुन्हा एकदा वळूया स्वागत समारंभ कडे कारण की अतिथी देवो भव ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्याच परंपरेला आम्ही जपत असताना आमच्या गावातील महिला मंडळ व ग्रामस्थ मंडळांनी अतिशय उत्कृष्ट म्हणजे प्रतिसाद लाभला आणि या स्पर्धेचं उद्घाटन होत असताना आपल्याला पाहायला आणि दोन्ही संघाला विनंती करतो की आपण 12वा प्लेअर पाठवायचा आहे. जर 12वा प्लेअर गडबडचा आहे ना एक खुर्ची घ्या. तर मी विनंती करतो आमच्या या आलेल्या सर्व महिला मंडळाचं मी पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतो. तर मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते आघाडीचं बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना टीम बजरंग वळके संघाकडनं बॅटिंगसाठी बॅटर सर्वेश आपल्याला पाहायला मिळतात. आपटाकर बॉल शॉट पुल करायचा होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. याही वेळेला दिशा चुकली गेल्या बॅट बॉलचा इशारा येत असताना पहिली धाव ही धाव फलकावरती असताना आपल्याला पाहायला मिळते. सर्वेश आणि अतिशय जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग बॅटिंग ट्रॅक वरती पाहायला मिळते. गोलंदाज मार्क वरती टीम स्वराज 11 गडबड संघाकडनं गोलंदाज शंतनू पाहायला मिळतात. यावेळेला ड्राईव्ह केल्या इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत बालकृष्ण भगत यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर त्यांचं आमच्या या जय बजरंग वळके आयोजित भाजपा चषकाचं हार्दिक स्वागत. तर मी विनंती करतो संतोष भगत यांना की त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हार्दिक स्वागत. तसेच मी विनंती करतो सन्माननीय श्री हरिचंद्र म्हात्रे यांना विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावर यायचं आहे. आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेला आपण भेट दिल्याबद्दल तुमचं हार्दिक असं स्वागत. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची शॉल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत आहोत. तसेच मी विनंती करतो राजेंद्र पाटील यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचं देखील आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. लाईव्ह आहे जरा ही स्पर्धा आपण पाहायला गेलं तर जगभर लाईव्ह प्रदर्शित केलं आणि या लाईव्हच्या माध्यमातून आज एक कौतुकास्पद बाब घडली ती म्हणजे आमच्या महिलांनी दिलेली ही एवढी मोठी उपस्थिती. आणि मला असं वाटत नसेल की एवढी मोठी उपस्थिती कुठल्या उद्घाटन कार्यामध्ये असेल. एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या मित्रांनो महिला मंडळासाठी.
आज आपण जर हा ग्राउंड बघितला तर आपल्या गावापासून जवळजवळ 10 किलोमीटर आहे आणि ते 10 किलोमीटरचं अंतर आज आपण गाठून या स्पर्धेला उद्घाटनासाठी आमच्या या महिला मंडळ आले आहेत. तर मी राजेंद्र पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून पुष्पगुच्छ आणि मायेची शाल देऊन त्यांचं स्वागत करतोय. तसेच गावचे आमचे माजी पोलीस पाटील पांडुरंग पाटील यांना देखील विनंती करतो की आपण देखील या व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. व तसेच सुधीरजी सावंत यांना देखील मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील या भाजपा चषकात हार्दिक असं स्वागत. तर मी सुधीर सावंत यांना विनंती करतो पांडुरंग पाटील यांना मायेची शाल देऊन व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं असं हार्दिक स्वागत करूया. इकडे तर मी पुन्हा एकदा आमच्या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती हरिचंद्र म्हात्रे यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. तसेच किसनजी पाटील यांना देखील मी विनंती करतो की व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच किसन भगत व सन्माननीय श्री कमलाकरजी म्हात्रे आमचे गावचे पंच कार्यकर्ते देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थिती आलेले आहे. तर मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येते कमलाकरजी म्हात्रे व किसन भगत हरिचंद्र म्हात्रे यांना मी या स्पर्धेच्या माध्यमातून मायाची शॉल देऊन व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हार्दिक असं स्वागत करत आहोत. तसेच आमचे गावचे कार्यकर्ते सुनीलजी काटकर यांना देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. धन्यवाद. तसेच सन्माननीय श्री राजारामजी म्हात्रे यांना देखील मी विनंती करतो की व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. इथे कमलाकरजी म्हात्रे यांचा इथे यथेचित्त सन्मान होत असताना वळके बजरंग क्रिकेट आयोजित भाजपा चषक तुमचं स्वागत. तसेच राजारामजी म्हात्रे यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची शॉल व श्रीफळ देऊन इथे सन्मानित करीत आहोत. फोटो काढ. तसेच आमचे ज्येष्ठ एक कार्यकर्ते जे नेहमीच आमच्या क्रिकेटच्या पाठीशी असतात सन्माननीय श्री नारायणजी वाजंत्री यांना देखील मी विनंती की आपण देखील या व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना एक मायेची शॉल व पुष्पगुच्छ त्यांचं यथोचित स्वागत करत आहोत. सन्माननीयजी तसेच आमचे गावचे पंच नथुरामजी म्हात्रे व शंकर ठाकूर यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच सन्माननीय श्री रामचंद्र म्हात्रे यांना देखील मी विनंती करतो व हे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आज या स्पर्धेत त्यांनी हजेरी लावले. उपस्थित मान्यवरांचे पुन्हा एकदा मी असं हार्दिक असं स्वागत करतो. धन्यवाद. आज तसेच मी सन्माननीय श्री नारायणजी धोंडू पवार यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन जय बजरंग वळके आयोजित क्रिकेटच्या माध्यमातून आपलं यथोचित स्वागत करत आहोत. धन्यवाद. नारायण धोंडू पवार मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. रामचंद्र म्हात्रे सन्माननीय श्री रामचंद्र म्हात्रे याने देखील आपण व्यासपीठावर यायचं आहे. आज इथे आमच्या वळके गावातील ज्येष्ठ व श्रेष्ठ कार्यकर्ते जे आमच्या नेहमीच कार्यात हातभार असतो अशा मान्यवरांचं इथे यथोचित स्वागत करत आहोत. तदनंतर आपण वळूया.
सन्मान्य श्री नारायणजी कडव यांचं देखील मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन तुमचं स्वागत समारंभ स्वीकारायचा आहे। सन्मानजी नारायणजी कडव यांचं देखील आमच्या या भाजपा चषकात हार्दिक असं स्वागत। आमचे एक कार्यकर्ते म्हणजे नेहमीच एक आमच्या पाठीशी मोठा हात असतो, मग कोणताही कार्यक्रम असू दे, क्रिकेट असो, कोणताही एखादा सामाजिक कार्य करतो, नेहमीच आमच्या पाठीशी असणे सन्मान्य श्री सुधीरजी सावंत यांचं एकदा जोरदार स्वागत टाळ्याने स्वागत करायचं आहे। मी विनंती करतो संतोष भगत यांना की आपण त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची शाल व पुष्पगुच्छातून स्वागत करूया। एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो, कारण की नेहमीच आमच्या पाठीशी मोठा हात असतो अशा प्रतिष्ठित व्यक्ती सन्माननीय श्री सुधीरजी सावंत यांचं हार्दिक असं स्वागत। तर मी पुन्हा एकदा वळखे नाव सांगत घे। स्कोर किती झाला? 9 धावा फलकावरती आहेत। 2 षटकांचा खेळ संपलाय। 12 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धावा फलकावरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सचिन बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। पहिला बॉल खोलवर टप्प्याचा ड्राइव्ह केले गेले पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने बॉल वर त्याला अडवतील फेकतील, तोवर एक सिंगल कंप्लीट केली जाते। एका सिंगलच्या मदतीने 10 धावा फलकावरती आहेत। धन्यवाद सर। मी पुन्हा एकदा विनंती करतो आमच्या गावातील प्रतिष्ठित महिला मंडळ इथे हजर आले, तर मी विनंती करतो सौ गीता सावंत, मालती पाटील, सौ राजीबाई भगत, सौ हेमाताई धनावडे, सौ गौरीताई किसन पाटील, सन्माननीय कल्पनाजी भगत, सन्माननीय इंद्राताई म्हात्रे, सन्माननीय जनाबाई म्हात्रे, सन्माननीय सौ रंजना म्हात्रे व तसेच शर्मिलाताई भगत आमचे क्रिकेट किट स्पॉन्सर्स, तसेच सन्माननीय श्री सौ रत्ना काटकर व तसेच सुलभाताई म्हात्रे, रंजनाताई म्हात्रे, तसेच अनिताताई भगत, तसेच सौ शनिता म्हात्रे धनावडे, तसेच सन्माननीय सौ प्रियंका सावंत, तसेच सन्माननीय सौ जयश्री म्हात्रे, तसेच राजश्रीताई भगत, तसेच बेबीबाई भगत, तसेच हर्षदा भगत, बेबीताई पाटील, आमच्या गावचे महिला मंडळचे अध्यक्ष मंजुलाताई म्हात्रे यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत व तसेच नंदाताई भगत यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भाजपा चषकात हार्दिक असं स्वागत। मी पुन्हा एकदा विनंती करतो महिला मंडळाला की आम्हाला तुम्ही एवढं मोठं सहकार्य दिलं आणि त्याच्याच ताकदीने आम्ही एवढी मोठा स्पर्धा उभारू शकतो। तर मी विनंती करतो एकदा सगळ्या क्रिकेट खेळून एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या महिला मंडळ आणि ग्रामस्थ मंडळासाठी। मी लाईव्हला विनंती करतो की आपला थोडासा कॅमेरा जरा इकडे दाखवायचा आहे, जेणेकरून आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून या ज्या महिलांनी जी उपस्थिती दिली व ग्रामस्थांनी उपस्थिती दिलेली आहे ती एक लाईव्ह जगभर दाखवत आहोत, जेणेकरून की आपल्याला समजेल की वळके ग्रामस्थ मंडळाने ही ठेवलेली ही स्पर्धा आज मात्र किती मोठ्या नावारूपाने येत आहेत। धन्यवाद।
तर मी विनंती करतो एकता पांगलोळी व जय हनुमान दीव दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स वरती यायचं आहे. इनिंगच्या आतमध्ये यायचं आहे. शेवटचा षटक आहे या इनिंग मधला. तर मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो एकता पांगलोळी विरुद्ध जय हनुमान दीव दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचे. थँक्यू सो मच. पुणे हॅलो चेक. पुणे एकदा आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं माबाप प्रेक्षकांचं मैदानाच्या आतमध्ये खेळणाऱ्या गुणवान खेळाडूंचं आणि व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा जबजरंग वळखेच्या वतीनं मनवपूर्वक आभार. यावेळी बॉल मैदानाच्या आतमध्ये नो बॉलचं इशारा अंपायर सरांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 9+1 असं एकंदरीत 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील तब्बल 17 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला हेलिकॉप्टर खेळायचं होतं बरं, बॅट बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल असताना आपल्याला पाहायला डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबते. धावफलकावरती धावा 17 या अंकावरती बॅटिंग करत असताना टीम बजरंग वळके सिंह हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी स्वराज 11 गडबड संघ चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्हाईट बॉलचा इशारा येईल. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 18 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या ओव्हरमध्ये आता धावा जमा करायच्यात. पद्माकर आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. धावा जमा करायच्या टीम बजरंग वळके सिंह या संघासाठी. यावेळेला चेंडू टप्पा पडला. वैकाना रक्षकाचा अवैध घेत असताना आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 18 धावा धावफलकावरती आहेत. आणखी एक फुलटॉस बॉल लॉप केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने बॉल वरती असताना पाहायला मिळाले. 2 धावा त्याही वेळेला कंप्लीट केला गेला. जिथे तिसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज परतले आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट सुद्धा केल्या गेल्यात. या 3 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 21 या अंकावरती. या षटकाचा एकंदर विचार केला तर शेवटचे 2 बॉल येणं बाकी आहे. यावेळेला लॉंग ऑफ मध्ये फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल तर कंप्लीट केले. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केलाय. आता मात्र बॅट्समन पद्माकरला परतावे लागेल. मोठी विकेट पद्माकर मैदानाच्या बाहेर.
12वा खेळाडू असेल किंवा 13वा खेळाडू असेल मॅच ग्राउंडमध्ये जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे कर्णधाराने व खेळाडूने, अन्यथा तिथे देखील तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल आणि जो सुरक्षित असणारा गार्ड तो बाहेरच लावून जायचा आहे, जेणेकरून आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभर लाईव्ह GT च्या माध्यमातून प्रदर्शित केली जाते, तर त्याच्या माध्यमातून हे सगळे रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करावं. चला कर्णधार या. सन्माननीय परशुरामजी म्हात्रे साहेब, आपण सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. टॉक्स बॉक्समध्ये दोन्ही कर्णधाराचं इथे आगमन झालेलं आहे, तर मी स्वागत करतो दोन्ही संघांना आणि बेस्ट ऑफ लक देतो. आणि इथे थोड्याच वेळात आपण टॉस उडवणार आहोत. मी मनीष म्हात्रे, ठीक आहे, टॉस उडवू. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेतील दुसरा सामना एकता पांगलोली विरुद्ध जय हनुमान दीव यांच्यात सुरू होणार आहे. तर टॉस विन एकता पांगलोली संघ आणि त्यांचा निर्णय सांगायचा आहे इथेच. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, धन्यवाद. तसेच आमच्या या जय बजरंग क्रिकेट आयोजित भाजपा शासकामध्ये परशुरामजी म्हात्रे यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून शॉल व श्रीफल देऊन त्यांचं हार्दिक असं स्वागत करतोय. तर मी विनंती करतोय सन्माननीय जगदीशजी भगत, आपण व्यासपीठावर यायचं आहे. जगदीशजी भगत खेळायला गेला का? मैदानात 7 मध्ये बॅटिंगसाठी सचिन आणि सिद्धेशची जोडी पाहायला मिळते. टीम स्वराज 11 गडबळ या संघाच्या माध्यमातून पहिला बॉलवरती मोठा फटका खेळला गेला, जिथे षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन सचिन सिद्धेशच्या बॅटमधून षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम स्ट्रोक खेळला गेला, जिथे बॅकफुटला येत असताना अप्रतिम स्ट्रोक खेळला आणि 6 धावा सिद्धेशच्या बॅटमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. अगदी षटकारानं स्वप्नावर सुरुवात केली आहे टीम जय बजरंग वळके सी या संघाच्या विरोधामध्ये. किशोरच्या विरोधामध्ये पहिलाच बॉलवरती षटकार ठोकला. आणखीन एक फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप मध्ये फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. चेंडू दन 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 करीत निघून चला सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. या स्पर्धेसाठी विशेष अशी देणगी आपल्याला पाहायला मिळते. श्रीराज नंदा पाटील यांच्या माध्यमातून 101 रुपये, त्याच वेळेला गीता सुधीर सावंत यांच्या माध्यमातून 500 रुपये, रंजना गजानन म्हात्रे यांच्याकडनं 100 रुपये, त्याच वेळेला शनिता जनार्दन धनावडे यांच्या माध्यमातून 100 रुपये आणि राजी महादेव भगत यांच्या माध्यमातून 100 रुपये जकास प्राइस. त्याच वेळेला सुलभा नथुराम म्हात्रे यांच्या माध्यमातून 100 रुपये आणि प्रियंकाजी भरत सावंत यांच्या माध्यमातून सुद्धा 100 रुपये. बेबी पांडुरंग पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपये, 101 रुपये किसन भगत यांच्या माध्यमातून. त्याच वेळेला
अनिता मंगेश भगत यांच्या माध्यमातून 200 रुपये, सुरेखा बाळकृष्ण भगत यांच्या माध्यमातून 200 रुपये, मालती हरचंद्रजी भगत, मालती हरिचंद्र पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये, जना गंगाराम म्हात्रे यांच्या माध्यमातून 100, बेबी जनार्दन भगत यांच्या माध्यमातून 100 रुपये, जयश्री विष्णू म्हात्रे यांच्या माध्यमातून 100 रुपये, त्याच वेळेला मंजुळा सीताराम म्हात्रे यांच्या माध्यमातून 100 रुपये, हर्षला जगदीश भगत यांच्या माध्यमातून 200, राजश्री राजेंद्र भगत यांच्या माध्यमातून 100, हेमा अशोक धनवडे यांच्या माध्यमातून 500, इंदिरा बाळकृष्ण म्हात्रे यांच्या माध्यमातून 50, नंदा परशुराम भगत यांच्या माध्यमातून 50 आणि शर्मिला संतोष भगत यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये भरघोस देणगी आज मात्र जय बजरंग बळकेचा अर्जकांना देण्यात येते. त्याच वेळेला परशुराम पोषा म्हात्रे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं भरघोस अशी देणगी देण्यात येते. सर्व देणगीदारांचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. परशुराम धर्मा म्हात्रे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं देणगी देण्यात आली आहे. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये 17 धावा पाहायला मिळाल्या आणि शेवटच्या बॉलवरती चौकारीत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता 500 रुपयाची देणगी येते. जनार्दनजी दामा भगत यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाची भरघोस अशी देणगी आज आयोजकांना देणगी देण्यात येते. 21 धावा धाव फलकावरती आहे. 23 चा पाठला करायचा. इथून 18 बॉल 200 आवश्यकता. टीम स्वराचं 11 गडबळे या संघाला. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आर्यन अठरा बॉल 200 आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सचिन आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॉल फेस केलेत. 5 धावा सचिनच्या बॅटमधनं येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आर्यन आपल्याला पाहायला मिळतात. आर्यन यांच्यावरती विश्वास दाखवला गेला. स्वतःच्या कडीला आर्यन गोलंदाजी झालेत, परंतु इथून आता खऱ्या अर्थानं 2 धावा रोखायच्या. मॅच मध्ये मजबूत पकड केली आहे टीम स्वराचं 11 गडबळे या संघानं. बाट नाऊन सेटला मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. सेत्र्याक्सॅक डीप मिड विकेट मध्ये प्रेक्षकाचे काम करतील. चेंडू निसटलाय. षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
मागचे मॅचचे हिरो ज्याच्या बॅटमध्ये तब्बल 15 धावा आल्या तो टीम स्वराज 11 गडबड संघाचा सचिन ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच sagदार. मी सचिन यांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब स्वीकारा. सचिन गडबड संघाचा खेळाडू 40+ खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून ही झालेली एक